आता बातमी आहे ती मराठा आरक्षणासंदर्भातली। शिंदे समितीने आपला अहवाल सरकारला दिला आहे आणि आता त्यावरून मुख्यमंत्री शिंदे विधानसभेमध्ये आरक्षणावरून भूमिका स्पष्ट करतील। मात्र त्याआधीच मंत्री गिरीश महाजन यांनी सरसकट आरक्षण देताच येणार नाही असं म्हटलंय। पाहूयात एक खास रिपोर्ट। सरसकट आरक्षण कोणत्या नियमात देणार असा कुठला नियमच नाही। नसता मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सगळे तोंडावर पडतील। मराठा आरक्षणावरून एकीकडे शिंदे समितीने सरकारला दुसऱ्या टप्प्यातला अहवाल दिला, तर इकडे मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देताच येणार नाही असं पुन्हा एकदा म्हटलं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलंय, देवेंद्रजींनी सांगितलंय, अजितदादांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे आरक्षण द्यायचं असेल तर टिकटावर दिलं पाहिजे। आता सरसकट आरक्षण कोणत्या नियमात देणार असा कुठला नियमच नाही। मी वारंवार ते सांगतोय, मी जरांगे पाटील पण तेच सांगितलं बाबा असं कुठेही सरसकट देण्याचा नियम किंवा कायदा असा कुठे नाहीये। असं जर आपण केलं तर ते कोर्टामध्ये तात्काळ फेटाळलं जाईल। जे उपोषण ज्या प्रमाणे सुटलंय, ज्या शब्दावर सुटलंय, ज्या आश्वासनावर सुटलंय ते खरं बोलणार म्हणजे बोलणार। मुख्यमंत्री साहेब आज त्यांचा प्रामाणिकपणा राज्यासमोर 100% दाखवून देणार। नसता मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सगळे तोंडावर पडतील, कारण तो कागद आमच्याकडे सुद्धा आहे, त्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहे। जरांगे पाटील पुन्हा पुन्हा लिखित आश्वासनाची आठवण करून देत आहेत। उपोषण सोडवताना सरकारच्या शिष्टमंडळानं सरसकट आरक्षण देणार असं लिहून दिल्याचं जरांगे म्हणतायत। मराठा आरक्षणावर चर्चा होणार नाही असं होणार नाही, त्यांना चर्चा करावीच लागणार आहे। आज करतील, उद्या करतील, पण नुसते चर्चा करून आमचं समाधान होणार नाही आणि आम्ही ऐकणार पण नाहीत। आम्हाला कायदा पारित पाहिजे, त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणासाठी तो शब्द त्यांनी दिलेला आहे। ज्या लिखित आश्वासनाचा दाखला जरांगे देत आहेत आणि 24 तारखेनंतर चिठ्ठी सार्वजनिक करण्याचा इशाराही देत आहेत, त्या चिठ्ठीमध्ये सरसकट आरक्षण देणार असं लिहिलं असल्याचं बच्चू कडूंचं म्हणणं आहे। सरसकट आरक्षण मराठ्यांना दिलं पाहिजे हे एक मागणी होती। दुसरं एक तर गुन्हे मागे घेण्याबाबत होतं। 15 दिवसात गुन्हे मागे घ्यावे, नोंदी शोधणे, जात पडताळणी करणे, शिंदे समितीस राज्यस्तरीय दर्जा देणे, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेणे आणि नोंदी सापडल्यास मातू व पितू दोन्हीही रक्ताच्या नात्याला कुंभी प्रमाणपत्र देणे, हे एकंदरीत अशी त्यांची मागणी होती सोडवायच्या वेळेस। मी अगोदरही म्हणालो की सोल्युशन आहे, पण या चोरांच्या समोर मांडलं तर त्याचं खोबरं करून टाकतील, त्याच्यामुळे ते मांडणार नाही। ते सत्तेमध्ये नवीन सत्ताधारी येऊ द्या, त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन, या राज्यकर्त्यांना नाही सांगणार। नागपूरच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर 4 दिवस चर्चा झाली। आता मुख्यमंत्री आपली भूमिका मांडतील। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ असं शिंदे म्हणतायत, तर आरक्षणावरून भुजबळ जरांगेंमधल्या वैयक्तिक टीका टिप्पणी सुद्धा अद्याप सुरूच आहे। वा रे वा जरांगे, काय तुझी हिंमत, काय बघणार आहे तुम्हाला? अरे तू तुझी तब्येत सांभाळ। बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ। मला धमकी, आणखीन काय? गोळ्या मारणार, अमुक करणार, फायरिंग करणार। वाह, काय रे, काय दादागिरी तुझी? ओपन दादागिरी करतोय, हे अजिबात सहन केलं जाणार नाही। याच्यामुळेच येडपट म्हणतो मी त्याला, खास येडपट। सासूच्या घरचं खातं तिथं बसून येवल्यात त्याच्यामुळेच येडपट म्हणतो मी त्याला। मी जाहीर आव्हान करतो त्याला, माझी नार्को टेस्ट करा। जन्मल्यापासून आत्तापर्यंत जर दारू मला जर अंगाला शिवलेली असली किंवा स्पर्श जर झाला असला तर मी जिवंत समाधी घेतो। नसता त्यांनी तरी जिवंत समाधी घ्यायची। चॅलेंज ओपन त्याला। आपल्या शरीराला दारूचा स्पर्श जरी झाला असला तरी आपली नार्को टेस्ट करा।
जिवंत समाधी घेतो. सरसकट आरक्षणाला भुजबळांचा उघड विरोध आहे. अधिवेशनाच्या चर्चेतही सर्वच पक्षांचा सूर हा मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या असाच राहिलाय. आता ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना तर कुणबीचं जात प्रमाणपत्र अर्थात ओबीसी मधून आरक्षण मिळेलच, पण ज्यांच्या नोंदी शिंदे समितीला सापडल्या नाहीत त्यांना कसं आरक्षण देणार याचं उत्तर मुख्यमंत्री शिंदे विधानसभेमध्ये देतील. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.